अरे पोट्ट्या, मीडियामध्ये तर बम पाहू राहिले तुम्ही. इराणनं हे मिसाईल टाकली, मग इस्रायलनं हे मिसाईल टाकली, मग अमेरिकानं असा अटॅक केला आणि लय मजा येऊ राहिला आणि अमेरिका तो हमारा भाई आहे. भारताचं स्टॉक मार्केट क्रॅश करत आहे, क्रिप्टो मार्केट क्रॅश करत आहे, पण अमेरिकेचा स्टॉक मार्केट म्हणजे S&P 500 हे समजा तुम्ही. S&P 500 म्हणजे आपलं जसं निफ्टी राहते ना, निफ्टी 50 टॉप 50 कंपनीज ऑफ इंडिया, तसं S&P 500 हा इंडेक्स अमेरिकाचा आहे, ज्याच्यात अमेरिकाच्या टॉप 500 कंपन्याचा इंडेक्स आता ऑल टाइम हाय टच केलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. अमेरिकेच्या इंडेक्सनं ऑल टाइम हाय टच केला आहे. तेथेच भारतातून फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे सगळे पैसे काढत आहे. तिथेच अमेरिकाचा मार्केट ऑल टाइम हाय परफॉर्म करत आहे. तर हा वॉर फक्त अमेरिकेसाठी चांगला होता, पण आपली मीडिया पुआ 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 इराणने बम डाला है, इस्रायलने बम डाला है. त्यांना काही फायदा नाही आहे, पण फायदा आहे लेगसी अन मराठीला फॉलो करून. कारण स्टॉक मार्केट शिकायचं आहे तर फक्त आणि फक्त लेगसी अन मराठी फ्री ऑफ कॉस्ट. जय हिंद.